उमरेड नगर परिषदेचा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि अशातच भारतीय जनता पार्टीतर्फे जे आहे मोठी रॅली आयोजित करण्यात आली आहे। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधूया। मला तुमचं नाव सांगा। नमस्कार सर्वांना, माझं नाव निधी राकेश नवकरकर आहे। मी प्रभाग 12 ब मधनं उभी आहे। काय लोकांकडनं प्रतिक्रिया होती, काय सांगाल, कशा प्रकारे निवडून येईल भारतीय जनता पार्टी? काय भारतीय जनता पार्टीला तर लोकांचा खूप चांगला सहकार आहे। 100% आमचे सर्व उमेदवार निवडून येईल। आपल्यासोबत अजून काही उमेदवार आहेत ज्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही सुद्धा उमेदवार आहे, काय सांगाल? निवडणुकीचा एकंदरीत प्रचार कशा प्रकारे सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आज शेवटचा दिवस आहे, काय सांगाल? आज शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा प्रतिसाद एकदम 100% पॉझिटिव्ह आहे। कारण आमचा पक्ष आमचे कॅन्डिडेट्स नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट्स असो किंवा आम्ही असो, आम्ही फक्त एकच मुद्दा मांडतो आहे आणि तो आहे विकासाचा, आणि ते आम्ही करून दाखवू याची मला पूर्ण खात्री आहे। काय रोडमॅप आहे तुमचा विकासाचा, काय सांगाल? उमरेडचा विकास जो आहे पुढे भविष्यात कसा दिसेल पुढल्या 5 वर्षात? उमरेडचा विकास फक्त आणि फक्त आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप, फक्त इन्फ्रास्ट्रक्चरकडे नाही तर आम्ही युवकांना, स्त्रियांना, मुलांना विकसित करण्यासाठी, सशक्त करण्यासाठी आमचे खूप असे बहुआयामी प्रोग्राम्स असणार आहेत। त्याची आम्ही संकल्पना केलेली आहे आणि येणाऱ्या काळात ते सगळ्यांना कळेलच। निश्चितपणानं आम्ही जे उमेदवार दिले, विशेषतः नगराध्यक्षाचा आमचे जे उमेदवार आहेत सौ प्राजक्ता कारू, ह्या तशाही विजनरी लीडर म्हणता येईल त्यांना, अशी उमेदवारी आम्ही त्यांना दिलेली आहे। त्याच्यामुळे रोजगाराच्या बाबतीत असेल, विशेषतः महिलांचा जो रोजगाराच्या बाबतीत जो प्रश्न असेल, युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत जो प्रश्न असेल, उमरेडच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या सगळ्या गरजा निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। एक स्वच्छ सुंदर उमरेड हे निश्चितपणानं पुढील 5 वर्षात आपल्याला दिसेल। हा जो आत्ता आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितला आहे की 100% हा जो उत्साह दिसून राहिलेला आहे, हा येणारा उद्याचा जो उत्साह राहील। सकाळी कमळाची बटन दाबून या विकासाच्या ज्या आपला सपाटा सुरू आहे, तर विकास कामाच्यासाठी या कमळाची बटन उद्या दाबल्या जाणार आहे। प्रचंड जनतेचा प्रतिसाद आहे। प्रचंड लोकांना वाटते की बा ही जी केंद्रात सरकार भाजपची आहे, राज्यात भाजपची सरकार आहे आणि उमरेडमध्ये भाजपचीच सरकार राहिली पाहिजे। यासाठी उमरेडची जनताही आतुर आहे की उद्याच्या दिवशी सगळे कमळाच्या बटनेवर चिन्हावर बटन दाबून निश्चितच नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक हे उद्या निवडून येणार आहे। माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत या विशाल रॅलीला सुरुवात झाली आहे। नगरपंचायत अध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहे प्राजक्ता कारू त्यांच्यासह आपल्या विशाल रॅलीसह निघाले आहे आणि ही प्रचार रॅली जी आहे तिला सुरुवात झालेली दिसत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सामील झालेले आहे। जे आहे गाड्यांची मोठी गर्दी आहे। सर्व 2 व्हीलर्स आणि आपल्या 4 व्हीलर्स या गाड्यांनी हे सर्वजण जे आहे या रॅलीमध्ये सामील झालेले आहे आणि ही रॅली आता उमरेड शहरामध्ये प्रस्थान करीत आहे। तर मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शवित आहे। रॅलीला आगमन झालं आहे। आपल्यासोबत काही जे आहे नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय तुम्हाला वाटते, कसा प्रतिसाद आहे उमरेडमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी? नाही, उमरेडमध्ये तर चांगला प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पक्षच निवडून येईल। याच्यामुळे का सार्वजनिक जे लोक आहेत, जनरल लोक आहे, गरीब बुधे लोक आहे, ते आपल्या भाजपासोबत आहे। आणि आमची जी आता याच्यामधले काही लोक शिवसेनेमध्ये गेले तरी पण त्यांच्यामुळे काय असर पडणार नाही तेवढा। आणि लोकांच्या मनामध्ये एकच हे आहे का वर आपलं सेंट्रलमध्ये भाजपाचं सरकार आहे, खाली आपलं महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे आणि खाली काँग्रेस आणि हे बाकीचे निवडून देऊन काय अर्थ नाही या गोष्टीला। म्हणून आता हे जे 3 तारखेचं जे आता उद्याचं 2 तारखेचं वोटिंग आहे, तर 100% आपली भाजप निवडून येईल।
नवनीत राणा जे आहे आज या निवडणूक प्रचारासाठी उमरेडमध्ये दाखल झाल्या. मोठ्या प्रमाणात त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि उमेदवार निघाले आहे आपल्या प्रचारासाठी आणि मोठ्या प्रमाणात जी आहे या रॅलीला सुरुवात झाली आहे. कॅमेरा पर्सन राजेश जंगीटवारसह मी प्रकाश शुंकलवाल,